तर येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे, पण ती तुम्ही कोणाला सांगू नका. नाही, त्याचं काय आहे, एकेकाळी मी खूप मोठा नेता होतो. हो, हा, खरंच नेता होतो. म्हणजे खूप मोठा नाही, पण नेता होतो. ते काय, गावच्या निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो होतो ना. गावच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलो होतो आणि माझ्यासोबत 10 लोक माझ्यासोबत होती मला तोंडावर पाडायला, म्हणजे मला सपोर्ट करायला. ही माझी मॅनिफेस्टो सांगतो तेव्हाची, की मी गावामध्ये रस्त्यामध्ये नाल्यांची सफाई करेन आणि प्रत्येक रविवारी प्रत्येकाला एक वडापाव फुकट देईन विथ 2 पाव एक्स्ट्रा. काय, ज्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी मी घरातून बाहेर पडलोच नाही, कारण मला माहिती होतं त्या दिवशी इतिहास घडणार आहे आणि इतिहास घडला. मी निवडूनच नाही आलो. माझ्या बायकोने सुद्धा मला मत दिलं नाही. हो, ती मला म्हणाली मी जिंकणाऱ्यांनाच मतदान करते. असो, काय हरकत नाही. तरीही माझ्या सोसायटीमध्ये मी आजही नेता आहे. मी सोसायटीच्या आवारात गेलो की सगळी चिल्ली पिल्ली माझ्या मागे येतात, मला सपोर्ट करतात, मला म्हणतात कुठे चाललाय, मी बोललो भाजी आणायला. सगळे माझ्या बरोबर येतात. असं आहे.